नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7चा 11th चॅप्टर आफ्टर अ दिवाळी वेकेशन द न्यू चॅप्टर द सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम याच्याबद्दल पाहणार आहे. तर व्हॉट इज अ सेल? सेल इज व्हॉट इन आर युनिवर्स मेनी डिफरंट टाइप ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम प्रेझेंट्स, बट सेल इज अ स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. विच ऑर्गॅनिझम? मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीतला सर्वात लहान जो पार्टिकल आहे त्याला आपण सेल म्हणतो. सेल हा एक आपल्यामध्ये म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक स्मॉलेस्ट सेल आहे. जसं की आपण एखादा रिलेट करू शकतो, जसे की कोणती पण लँग्वेज बनली. हाऊ लँग्वेज इज फॉर्म? लँग्वेज फॉर्म फ्रॉम द बेसिक. सगळ्यात पहिले काय आले, आपण काय शिकलो लँग्वेजमध्ये? अल्फाबेट्स. अल्फाबेट्स नंतर आपण शिकलो सेंटेन्स कसे फॉर्म करायचे. आफ्टर सेंटेन्स वी गॉट द नॉलेज ऑफ पॅराग्राफ. आपल्याला पॅराग्राफ रीड करता आली. पॅराग्राफ नंतर आपण पुन्हा लँग्वेज पण शिकू शकतो. आपल्याला ती लँग्वेज समजू लागली, आपण त्याला इंटरेस्टिंगली ते बुक वाचू लागलो, ते सब्जेक्ट वाचू लागलो. तो स्पेसिफिक सब्जेक्ट आपल्याला पहिले अल्फाबेटनुसार चालू करावा लागतो. कोणती पण लँग्वेज अशी फॉर्म होती. त्याचबरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण त्याचबरोबर फॉर्म होतो. सगळ्यात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय येतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पहिल्यांदा सेल आला. आफ्टर द सेल द सिमिलर टिश्यूज, म्हणजे सिमिलर सगळे जे सारखे जरा म्हणजे समोर चॉकलेट ठेवले, बाजूला कॅडबऱ्या ठेवले, बाजूला अजून केक वगैरे ठेवलं. पण हे सगळे तिन्ही पण गोष्टी कसे आहे? गोड आहे पण तिन्ही पण काय वेगवेगळे. जर आपण चॉकलेट वेगळे ठेवले, क्रीम आईस्क्रीम वेगवेगळे ठेवले, केक वेगवेगळे ठेवले, कॅडबऱ्या वेगवेगळे ठेवले, तर असे स्पेसिफिक काय फॉर्म झाले? टिश्यूज फॉर्म झाले. सेलपासून काय म्हणले? टिश्यू. अँड आफ्टर द टिश्यू वी गेट द ऑर्गन. आपण पाहत असाल तर प्रत्येक ऑर्गनकडं वेगवेगळे सेल आहे. आपल्या किडनीकडं वेगळे सेल आहे, आपल्या हार्टकडं वेगळे सेल आहे, आपल्या नर्व म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये वेगळे सेल आहे. तर पहिले आला सेलपासून टिश्यू पण ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम. तर असं स्टेप वाईज आपल्या ऑर्गन सिस्टम. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आपली बॉडी फॉर्म झालेली. तर सेलला पाहायचं कसं? आम्ही तर सेलला डोळ्याने कुठं दिसत नाही सेल कुठे आहे. तर सेलला पाहायसाठी आपल्याला काय लागतं? तर कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ची आवश्यकता असते. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तुम्हाला कुठं भेटाल? जेव्हा स्कूल्स चालू होऊन जाईल, स्कूल्समध्ये तुम्ही लॅबोरेटरीमध्ये वगैरे पाहत असाल तर तिथं कंपाऊंड मायक्रोस्कोप आढळतो. तिथं तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप बघायला भेटेल. तर तिथून तुम्ही अमिबा वगैरे त्याच्याबद्दल बघितलं तर त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल तर सेलचा स्ट्रक्चर. तर अमिबा कसा आहे? अमिबाचा सेल हा डिफाईन नाही आहे. आपला जसा बॉडी एक डिफाईन स्ट्रक्चर आहे, तसं अमिबाचं एक डिफाईन स्ट्रक्चर नाही आहे. ते इव्हॅल्युएट होत राहतं अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. तर आपण पहिले सेलबद्दल बघूया. सेलमध्ये आहे काय, सेल डेव्हलप कसा होतो आहे, हाऊ द सेल इज डेव्हलपिंग. सो त्याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघू. द सेलबद्दल पहिले पाहायच्या अगोदर आपण त्याचा स्ट्रक्चर बघून घेऊ. सेलचा स्ट्रक्चर. सपोज दिस इज अ सेलमध्ये सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्या मधोमध द न्यूक्लियस इज प्रेझेंट. व्हॉट प्रेझेंट्स? द न्यूक्लियस प्रेझेंट. दिस इज अर्थ. हा आपला एखादा पृथ्वीचा गोळा आहे. पृथ्वीच्या मधोमध एक वेगळी फील्ड आहे. त्या फील्डला म्हणजे एवढी जमीन आहे समजा, असं इमॅजिन करा. हा आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहायला भेटेल. तर याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आजूबाजूची जी राहिलेली जागा आहे त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझ्म. काय म्हणतो? सायटोप्लाझ्म. जी आउटर बाउंड्री आहे ती काय? वॉल. जसं कोणाला पण प्रोटेक्ट आपल्याला वॉल काय करते? पावसापासून वाचवते, आपल्याला उन्हाळ्यात वाचवते, आपल्याला थंडीत वाचवते. तर जसं सेलला पण एक प्रोटेक्टिव्ह वॉल राहते, त्याला सेल वॉल म्हणतो आपण. दिस इज अ
सेल वॉल. तर असे अजून पण सेलमध्ये प्रकार आहेत, पण बेसिक्स एवढे जर तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्या सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर हाच आहे की मधोमध न्यूक्लियस आहे, आउटर सेल वॉल आहे, आजूबाजूची राहिलेली जागा न्यूक्लियसची त्याला आपण सायटोप्लाझ्म असं म्हणतो. तर आता डिफरंट सेलमध्ये डिफरंट व्हरायटी ऑफ ऑर्गॅनल्स प्रेझेंट राहतात. आता आपण पहिले पाहून घेऊ की सेलला पाहायचं कशात, हाऊ वी कॅन सी द सेल. कारण की आपल्याला जेव्हापर्यंत कोणती पण गोष्ट दिसत नाही ती आपल्याला लवकर समजत नाही. तर तुम्ही स्कूल जेव्हा चालू होईल किंवा मी पण तुम्हाला ऑनलाईन असे व्हिडिओज वगैरे देण्याचा प्रयत्न कराल की सेलला आपण कसं पाहू शकतो, मायक्रोस्कोपनी पाहू शकतो. कोणत्या मायक्रोस्कोपनी पाहू शकतो? दोन टप्प्यात मायक्रोस्कोप डिवायडेड आहे. देर आर 2 टाईप ऑफ मायक्रोस्कोप डिव्हिजन. वन इज कंपाऊंड मायक्रोस्कोप and one is electron microscope. There are 2 type of microscope. One is electron microscope, one is compound microscope. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय फरक आहे? कंपाऊंड मायक्रोस्कोप हा तुम्हाला म्हणजे आता एखादी गोष्ट आहे ती 10x तुम्हाला करून दाखवून, म्हणजे हा बोर्ड आहे याच्यातलं हे पार्टिकल त्याला तुम्हाला 10 गुणा छोटा करून दाखवून. बट जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तो तुम्हाला 100 गुणा छोटा एकदम मायक्रोमध्ये दाखवून. तो हा कोणता नाही जो जास्त स्पेसिफाईड दाखवू लागला. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा खूप रेअरली आपल्या स्कूल्समध्ये अवेलेबल राहतो किंवा जे मोठे मोठे लायब्ररी राहतात, जिथं सायंटिस्ट वगैरे रिपोर्ट करत राहतात, नवीन शोध लावत राहतात, तिथं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघायला भेटतो. जे नॉर्मली स्कूल कॉलेजेसमध्ये राहतात त्यांना आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणतो. आणि जसं की मी पहिले सांगितलं, algae not have a definite shape. Algae have indefinite shape. म्हणजे अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. जसं सपोज इथं फूड आहे तर फूड आहे तर त्याला पूर्ण ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. तर पूर्ण जो स्ट्रक्चर आहे तो त्याच्या आजूबाजू घेरून घेईन अल्गी. कारण की अल्गी काय करते, इट इज अ डिपेंडेंट ऑन अदर. आपण कसं फूड खातो तसं अल्गी काय करते, कोणतं पण अन्न आहे, अल्गीचं हॅबिटॅट कुठं भेटतं आपल्याला? अल्गी फाउंड इन वॉटर. आपल्याला कुठं भेटतं? पाण्यात अल्गी बघायला भेटतं. दिस इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता पुढं बघू आपण सेलबद्दल अजून थोडी माहिती. देर इज अ सेल. आपण काय काय बघितलं? सेल हॅव 2 टाईप. मीन्स हाऊ कॅन वी सीन अ सेल विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इथपर्यंत समजलं?